नमस्कार मंडळी. आज आपण अगदी साधी सोपी अशी लाल माठाची भाजी करणार आहोत, तीही अगदी आमच्या कोकणी पद्धतीने. ही आहे लाल माठाची भाजी. त्याची मी कोवळी पानं काढून घेतली आहेत. त्याचे जे दांडे असतात ना, ते थोडे जून असतात, त्यामुळे ते नाही घ्यायचे. कोवळे दांडे असतील तर घेतले तरी चालतील. स्वच्छ धुवून त्याचं पाणी निथळून काढले आणि आता आपल्याला ती बारीक चिरून घ्यायची आहे. पाल्याची भाजी म्हटली ना की कांदा थोडा जास्त घालायचा, म्हणजे त्याची चव अजून छान येते. आता मी 2 मोठे कांदे घेतलेत, 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. तेल छान गरम झालं की ठेचलेला लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घातलाय. कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आपण चिरलेली भाजी घालायची आहे. ही व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यावर झाकण ठेवून 1 मिनिट याला वाफ द्यायची आहे. पाल्याची भाजी शिजण्यासाठी ना जास्त वेळ लागत नाही. आता आपण त्यामध्ये पाव चमचा फक्त मीठ घालूया, का ते मी पुढे सांगतेच. आपण भाजी जेव्हा कढईत टाकली तेव्हा बघितलं पूर्ण कढई भरलेली होती, पण मीठ घातल्यानंतर ना ही भाजी आळून जाते, म्हणजेच ती कमी होते आणि म्हणून मीठ आपण आधीच कमी घालायचं, नाही तर ती खारट होऊ शकते. आता आपण मस्तपैकी त्यातलं पाणी आटलं की वरून खोबरं घालायचे. ओलं खोबऱ्याने ह्याची चव आहा अगदी अप्रतिम येते. आणि गॅस बंद करून शेवटी नारळाचं तेल घालायचं. तुम्ही पण नक्की करून बघा ही साधी सोपी लाल माठाची भाजी अगदी कोकणी पद्धतीने. आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.